जय चौधरी क्रिएटर चॅनल वरती सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत। नमस्कार मित्रांनो, काल 3:30च्या दरम्यान एक गंभीर घटना अशी घडली। मावळ पुणे या ठिकाणी कुंडमळा या ठिकाणी एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे। त्या ठिकाणचा पूल कोसळला व बऱ्याचशा लोकांना अपघात झाला व काही लोकांचा मृत्यूही झाला। ही अत्यंत दुःखद घटना आहे। हे होऊ नये याच्यासाठी आपण उपाययोजना व स्थानिक प्रशासनाचं काम, स्थानिक लोकांना रोजगार, अशा घटना आता वारंवार होत राहतील। पावसाळ्यामध्ये अनेक पर्यटन स्थळी लोक फिरायला जातात, पाण्याचा प्रवाह वाढतो, अचानक ते नदीमध्ये अडकतात, दरड कोसळते, विविध घटनेमध्ये ते आपले जीव गमावतात। व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणाला या घटना घडू नये व या घटनेसाठी होणारी उपाययोजना, स्थानिक प्रशासनाचं काम व स्थानिक लोकांना रोजगार निर्मिती कशी होते हे व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे। जर आपल्या चॅनलवर कोणी प्रेक्षक नवीन असेल, कृपया करून सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। सबस्क्राईब केल्यामुळे आपल्या चॅनलच्या नवनवीन गोष्टी आपल्या समोर सर्वात अगोदर पोहोचतील। व्हिडिओ जर आपण स्किप करून पाहत असाल, कृपया करून व्हिडिओ स्किप करून पाहू नका, कारण व्हिडिओ मधील आशय हा आपल्याला समजणार नाही। व्हिडिओ पूर्ण पहा ही आपणास नम्र विनंती। मी हात जोडून नम्र विनंती करतो की व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून व्हिडिओतील आशय आपल्या लक्षात येईल। जास्त वेळ वाया न घालवता चला तर आपण पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून स्थानिक लोकांना रोजगार, पर्यटन स्थळांचा विकास, स्थानिक प्रशासनाचे काम व आपण पर्यटन स्थळी जाऊन नको त्या गोष्टी करून आपला जीव धोक्यात न घालता आनंद कसा लुटू शकतो। चला तर आपण जास्त वेळ न वाया घालवता व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहू। धन्यवाद मित्रांनो, सदरचं चित्रीकरण हे आपण घटनेचं गांभीर्य दाखवण्यासाठी या प्रसार माध्यमाचा वापर करून त्यांचं चित्रीकरण फक्त तुम्हाला घटनेचं गांभीर्य दाखवण्यासाठी घेतलेलं आहे। चला आपण घटनेचे खरे गांभीर्य पाहूया। मानवी हानी या घटनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे। मानवी हानी या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी झालेले आहेत। मृत्यूमध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे। ही सर्वात वेदनादायक बाब आहे। मोठी संख्या पुलावर एकाच वेळी सुमारे 100 ते 150 पर्यटक उपस्थित होते, ज्यामुळे हानीची शक्यता वाढली। पर्यटनावर परिणाम। कुंडमळा हा एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ असल्याने या घटनेचा पर्यटकावर आणि स्थानिक व्यवसायावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो। जनतेचा विश्वास। अशा घटनेमुळे प्रशासनावर आणि सार्वजनिक सुविधांच्या वापरावर लोकांचा विश्वास कमी होऊ शकतो। प्रशासनाची जबाबदारी। या घटनेनंतर प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले। NDRF, पोलीस, अग्निशमन दल, स्थानिक बचाव संस्थांनी तात्काळ प्रतिसाद दिला। आरोग्य यंत्रणांनी रुग्णवाहिका सेविका वेळेत उपलब्ध करून दिल्या। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही घटनास्थळाला भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला। सरकारने मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर केलेली आहे। पूर्वसूचना आणि प्रतिबंध। हा पूल शेतकऱ्यांसाठी बांधलेला जुना पूल होता, पण तो पर्यटकांसाठी वापरला जात होता। पुलाची क्षमता आणि पर्यटकांची गर्दी याचा अंदाज घेऊन आवश्यक ती पावले उचलणे आवश्यक होते। काही मीडिया रिपोर्टर्स नुसार सार्वजनिक बांधकाम खात्याने 2 वर्षापूर्वीच ग्रामपंचायतीला पुलाच्या दुरुस्तीचा आणि पर्यटकांना बंदी घालण्याचा प्रस्ताव दिला होता। ग्रामस्थांनीही घटनेपूर्वी पोलिसांना पुलावरील गर्दीबाबत माहिती दिली होती। या सूचनेकडे दुर्लक्ष होणे ही गंभीर बाब आहे। पुलाचे स्ट्रक्चर ऑडिट झाले नव्हते हे देखील समोर आले आहे। जुन्या पुलाची नियमित तपासणी आणि दुरुस्ती करणे प्रशासनाची जबाबदारी आहे। सुरक्षिततेचे नियम लागू करणे, पर्यटनस्थळी येणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन करणे, धोकादायक ठिकाणी पर्यटकांना जाण्यापासून रोखणे आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे ही प्रशासनाची नैतिक व कायदेशीर जबाबदारी आहे। आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला आवाहन करू इच्छितो की दोषींवर कारवाई झाली पाहिजे। या घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्ती किंवा विभागावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील।
कशामुळे घटना घडली? कुंडमाळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळण्याची प्रमुख कारणे. एक, अतिगर्दी. रविवारची सुट्टी असल्याने कुंडमाळा येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक आले होते. कोसळलेल्या पुलावर एकाच वेळी 100 ते 150 लोक जमा झाले होते. हा पूल शेतकऱ्यांसाठी बांधलेला होता आणि तो इतक्या लोकांचा भार सहन करण्याइतका मजबूत नव्हता. 2, वाहनांची उपस्थिती. पुलावर दुचाकी वाहने देखील उपस्थित होते, ज्यामुळे पुलांवरील भार आणखी वाढला. हा पूल दुचाकी वाहनांच्या ये जा करण्यासाठी योग्य नव्हता असेही सांगितले जाते. 3, पुलाची जुनी स्थिती आणि देखभाल असणे. हा पूल सुमारे 30 वर्षांहून अधिक जुना होता. त्याची नियमित दुरुस्ती आणि देखभाल केली गेली नसल्याचे दिसते. 4, पावसाळ्यातील पाण्याचा दाब. मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्याची पातळी वाढली होती, ज्यामुळे पुलावर पाण्याची दाबही वाढला असल्याची शक्यता आहे. 5, प्रशासकीय दुर्लक्ष. पुलाची जीर्ण अवस्थेबद्दल आणि संभाव्य धोक्याबद्दल पूर्वी सूचना देऊनही त्यावर योग्य वेळी उपाययोजना न झाल्याने ही दुर्घटना घडलेली आहे. तेथील विभागाचा विकास. कुंडमाळा हे एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे आणि पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील ते खूप लोकप्रिय आहे. गेल्या काही महिन्यापासून तेथे पर्यटकांची गर्दी वाढली आहे. दर शनिवार रविवार 8,000 लोक येथे येत असल्याचे सांगितले जाते. 1, पर्यटनाचा विकास. नैसर्गिक सौंदर्य आणि नदीमुळे हे ठिकाण पर्यटकांना आकर्षित करते. पर्यटनामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो आणि परिसराचा आर्थिक विकासाला चालना मिळते. 2, मूलभूत सुविधांची कमतरता. वाढत्या पर्यटनानुसार आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांचा विकास न झाल्यामुळे अशा घटनांना घडण्याची शक्यता वाढते. मजबूत पूल, सुरक्षितता उपाययोजना, मार्गदर्शन फलक आणि योग्य आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा या सुविधेचा विकास होणे अत्यंत आवश्यक आहे. 3, नियोजनबद्ध विकास. केवळ पर्यटन वाढवून उपयोग नाही, तर त्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधेचेही नियोजनबद्ध विकास करणे आवश्यक आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परिसराचा विकास करताना सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे आहे. यात मजबूत पूल बांधणे, पर्यटकांसाठी योग्य मार्ग आणि व्यवस्था करणे, गर्दी नियंत्रणासाठी उपाययोजना करणे आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे याचा समावेश आहे. या सर्व घटनेचा सारांश पाहायचा झाला तर कुंडमाळा येथील घटनेचे गांभीर्य मोठे आहे, ज्यात मानवी हानी झालेली आहे. ही घटना प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि पायाभूत सुविधेच्या अभावामुळे घडलेली आहे. भविष्यात अशा घटनांना टाळण्यासाठी प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करत परिसराचा सुरक्षित आणि नियोजनबद्ध विकास करणे आवश्यक आहे. आपल्या चॅनल मार्फत आम्ही प्रशासनाला पुन्हा एकदा आवाहन करू इच्छितो की आपल्या चुकीमुळे ही घटना घडलेली आहे. पुलाची स्थिती आणि बांधकाम. हा पूल 1997 साली बांधण्यात आला होता आणि तो साधारणतः 30 वर्षांहून अधिक जुना होता. हा पूल प्रामुख्याने पदचाऱ्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या वाहतुकीसाठी बनवला होता. मोठ्या गर्दीसाठी किंवा वाहनांसाठी याची निर्मिती केली नव्हती. 2020 ते 2023च्या सुमारास हा पूल जीर्ण झाल्याची निदर्शनास आलं होतं आणि तो वापरण्यासाठी बंद करण्यात आला होता. पुलाच्या दोन्ही बाजूनी हा पूल धोकादायक आहे असे फलकही लावण्यात आले होते, पण त्याच्याकडे पर्यटकांनी दुर्लक्ष केले असे समोर आले आहे. पर्यटन विकास निधीचा वापर. हा पूल कुंडमाळा या पर्यटन स्थळावर असल्याने पर्यटन विकासाच्या दृष्टीने काही निधी मिळाला होता का याबद्दल थेट माहिती उपलब्ध नाही. मात्र कुंडमाळा हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ असल्याने येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. पुलाच्या दुर्घटनेत अनेक पर्यटक वाहून गेल्याने पर्यटन स्थळाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रशासनाने आता मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयाची आर्थिक मदत जाहीर केलेली आहे आणि जखमींच्या वैद्यकीय खर्चाची
जबाबदारी सरकार घेणार आहे। मुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत आणि हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे। तसेच राज्यातील सर्व नदी पुलाचे स्ट्रक्चर ऑडिट केले जाईल असेही आश्वासन देण्यात आले आहे। या घटनेमुळे पुलाची सुरक्षा आणि पर्यटन स्थळावर पर्यटकांच्या गर्दीचे व्यवस्थापन यावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत। आपल्या चॅनल मार्फत आपण सर्व पर्यटकांना एक हात जोडून नम्र विनंती करू इच्छितो की धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी घेणे, नको ते स्टंट करणे, नको ते प्रकार करणे हे टाळावं। आपल्या जीवाची, आपल्या घरच्यांची व समाजाची काळजी घेत आपण निसर्गाचा आनंद लुटावा ही आपणास नम्र विनंती। अशा अनेक घटना घडतात। पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी पर्यटक आपण जातात, गड किल्ल्यावर जाता, नदी ठिकाणी जाता, वनामध्ये जाता, गिर्यारोहण करता, इत्यादी गोष्टी आपण करून आनंद मिळवता। परंतु सुरक्षितरित्या सर्व गोष्टी करून, सर्व नियमाचे पालन करून आपण हा आनंद मिळवावा ही आपल्या चॅनल तर्फे आपणास नम्र विनंती आहे। या घटनेमध्ये मृत पावलेल्या लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली व प्रशासनाला एकदा पुन्हा आव्हान आहे की अशा घटने होऊ नये म्हणून आपण काळजी घ्या व जनतेला व आपल्या समाजाला सुरक्षित कसं ठेवता येईल व चांगल्यारीत्या पर्यटन विकास कसा करता येईल या सर्व गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन सर्व पर्यटन स्थळांचा विकास करावा व सुरक्षित आणि चांगला अनुभव देणारं पर्यटन स्थळे निर्माण करून जनतेला व आपल्या महाराष्ट्र राज्याला त्याचबरोबर आपल्या देशाला पर्यटन क्षेत्रात चांगलं काम कसं करता येईल याकडे लक्ष द्यावं हीच आपल्या चॅनल तर्फे प्रशासनाला नम्र विनंती। मी आशा बाळगतो आपण व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल। व्हिडिओ जर आपण स्किप करून पाहिला असेल तर व्हिडिओमधील तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी समजणार नाहीत। जर व्हिडिओ जर आपण स्किप न करता पाहिला असेल तर व्हिडिओमधील सर्व गोष्टी आपल्याला समजल्या अशी मी आशा बाळगतो। व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रमंडळाला व नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही या गोष्टीची माहिती होऊ द्या। आपल्या चॅनलवर जर कोणी सभासद नवीन असेल कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन गोष्टी त्यांना सर्वात अगोदर मिळतील। व्हिडिओला कमेंट मात्र द्यायला विसरू नका। आमचं चांगलंही काम आमच्या निदर्शनास आणून द्या, वाईटही काम आमच्या निदर्शनास आणून द्या। वाईट कामामध्ये सुधारणा करून आम्ही चांगलं काम पुन्हा घेऊन आपल्यासमोर येऊ। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल जय चौधरी क्रिएटर चॅनल आपलं शतशः आभारी आहे। मी पुन्हा एकदा आपणास आभार व्यक्त करतो। धन्यवाद।